करायला नाही. जर जीवनामध्ये व्यसनच करायचं असेल तर भगवंताच्या भक्तीचं केलं पाहिजे. सेना महाराज म्हणतात, सेना मने लावा हरिनामाचे व्यसन. भगवंताच्या नामाचं व्यसन लागलं पाहिजे, भगवंताच्या भक्तीचं व्यसन लागलं पाहिजे. जसं व्यसन मीराबाईला लागलं. मीराबाई ही लोकांची लाज सोडून भगवंताच्या प्रेमामध्ये वेडी झालेली होती. लोकांची लाज ठेवली नाही, पण भगवंताला मात्र जीवनामध्ये भक्ती करून प्राप्त करून घेतलं. असं व्यसन आपल्याला जीवनामध्ये लागलं पाहिजे. सांगायचा भाव असा, निषिद्ध कर्म करू नये. संत महात्मे आपल्याला उपदेश करेल, निषिद्ध कर्म करायचं नाही, विहित कर्म करायचं. मग विहित कर्माचे पुन्हा शास्त्राने 2 प्रकार सांगितलेले आहे, एक सकाम कर्म आणि निष्काम कर्म. सकाम कर्मामध्ये फळाची अपेक्षा आहे आणि निष्काम कर्मामध्ये फळाची अपेक्षा नाही. जीवाने निष्काम कर्म करणं महत्वाचं आहे. विचारसागराच्या सुरुवातीलाच असा भाव सांगितलेला आहे, प्रत्येक जीवामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. मलाच्या निवृत्तीकरिता निष्काम कर्म करावं, विक्षेपाच्या निवृत्तीकरिता उपासना करावी आणि आवरण जाण्याकरिता स्वतःच्या स्वरूपाची, भगवंताच्या स्वरूपाची जाणीव होण्याकरिता साधू संतांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचं अर्चन करावं. मनातून अंतःकरणातून मल निघून गेला, उपासना झाली, निष्काम कर्म घडलं की आपल्याला साधू महात्मे ज्ञानाचा उपदेश करेल, स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून देईल, भगवंताच्या स्वरूपाची ओळख करून देईल. आणि एकदा स्वतःचं स्वरूप समजलं, स्वतःचं स्वरूप म्हणजे काय आहे, जेव्हा जीवाला कळलं की माझा देह हे माझं स्वरूप नाही, तर जीव हे माझं स्वरूप आहे. भगवंत म्हणतात, अहम आत्मा गुडाकेश सर्व भूताशय स्थितः.